लाईव्ह विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही बिस्किटचा मोदक करणार आहोत आणि ते मोदक करणार आहे आर्या। तर तीच आता सांगणार ते कोणता बिस्किटचा मोदक करते आहे। आज आपण बनवणार ओरिओ बिस्किटचे मोदक आणि ते पण बिना गॅसचे। तर बघूया कसे बनतात बिना गॅसचे। आता आपल्याला पाहिजे आहे ओरिओ आणि त्याच्या आतील क्रीम, थोडंसं दूध आणि मोदकाचा साच आणि प्लेट आणि ही वाटी आणि हे मिक्सर। तर आधी आपण ह्या ओरिओ मध्ये आतली क्रीम आपण काढून घेणार आहोत। काय बोलणार आहे, तर आधी आपण ना ही क्रीम वेगळी करणार आहोत, कारण मोदकाच्या आतमध्ये पण स्टफिंग्स असतात ना, गुळाची, गुळ आणि नारळ, म्हणून आपण ती क्रीम वेगळी करणार आहोत। आणि हाताचे हे ब्राऊन कलरचे बिस्किट्स आहेत ते आता आपण मिक्सरला लावणार आहोत आणि त्याची अगदी बारीक पावडर करून घेणार आहोत। तर हे बिस्किट्स आहेत ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण बघूया हे क्रीमचं आपण काय करणार आहोत। तर आता आपण ओरिओचं पावडर करून घेतलंय, आता आपण ताटात काढून घेऊया। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे थोडंसं दूध आणि पिठासारखं मळून घेणार आहे। दूध थोडंसंच टाकायचंय, एकदम जास्त टाकायचं नाहीये, नाहीतर ते खूप पातळ होणार। तर आपण याचा डो बनवणार आहोत। तर आता आपण ओरिओला मिक्स करून असं एकदम सॉफ्ट डो तयार केलेला आहे। आता आपण बघूया या क्रीमचं आपण काय करणार आहोत। तर ही ओरिओ बिस्किटची क्रीम आहे, त्याला आधी आपण प्रॉपर असं मळणार आहोत। आता आपण हे मळून झालेलं आहे, तर आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत। तर आता मी ह्याचे जे ओरिओचा जो क्रीम होती त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत अशा प्रकारे, आणि आता मी ह्याचे मोदक बनवणार आहे। तर आधी मी असे ह्या मिक्सचरचा असा गोळा घेतलेला आहे, तुम्ही असं हे सेट केलं। आता ह्याच्यात मी टाकणार आहे ह्याचा क्रीमचा गोळा। अजून मी आता थोडंसं मिक्सचर घेते आणि ह्याला नीट कव्हर करते। मी केलं आहे, आता मी काढते बाहेर।
बघा आपण अशा प्रकारे मोदक बनवलेला आहे. हे बघा, जर असाला शेप द्यायचा आहे. झाला आपला ओरिओचा मोदक झाला. तर आपण अशा प्रकारेच मोदक बनवून घ्यायचे आहेत. तर आम्ही इतक्या सोप्या पद्धतीने ओरिओचे मोदक बनवले. तर तुम्ही पण वाट कसली बघताय? पटकन घरी बनवा आणि कशी चव असते आणि कोणी बनवू शकते हे मोदक, आणि ते पण बिना गॅसचं. तर तुम्ही पटकन बनवा, टेस्ट करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तर आजचे हे ओरिओ मोदक कसे वाटले कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आमच्या लाईफ विथ श्रावणीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया परत. बाय.